माझे अहोभाग्य की आज मला दिंडीमध्ये येण्याचा चान्स मिळाला. रामकृष्ण हरी मंडळी, मी श्रीरामपूरमध्ये होते आणि त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येणार होती आणि हजारो भाविक देखील येणार होते आणि त्यांना जेवणासाठी म्हणून आमच्या कॉलनीतल्या काकूंनी अशी तयारी केली होती आणि त्यांना थोडीफार हेल्प म्हणून मी सुद्धा गेलेली आणि मी खरंच स्वतःला लकी समजते की मला हा अनुभव घ्यायला मिळाला. आणि या काकू बघा वारकऱ्यांना रस्ता क्रॉस करून देत होत्या, म्हणजे त्यांचा उत्साह इतका होता की आमच्यासारख्या तरुण पिढीला सुद्धा लाजवेल. आणि इकडे बघा क्यूट छोटासा माऊली. आणि आपण घरी तर जेवण करतोच हो, पण जो प्रसाद असतो ना त्या प्रसादाची चव आहे ना काहीतरी वेगळीच असते. एकदम अप्रतिम चव होती. मग आम्ही सुद्धा थोडंसं खाल्लं आणि समोरच दूध सुद्धा वाटत होते. मग आम्ही तिकडे दूध प्यायला गेलो आणि जवळपास 5 ते 6 किलोमीटर आम्ही घरी पायी पायी आलो चालत आणि मला काही त्रासही जाणवला नाही. खरंच, कारण ती पॉझिटिव्हिटी, ती ऊर्जा आहे ना काहीतरी वेगळीच असते. तू ध्यान जरा ठेव, जिथा भाव तिथा देव, चल भेटूया विठू रघु माईला.